माझी चुकी काय? शिकण्याचा अधिकार आहे. मला शिकण्याचा काय अधिकार आहे की नाही? करत करत 15 दिवस निघाले. मग आम्हाला पुढे काहीतरी करायला बरं आहे ना. तर त्या मॅडम डायरेक्ट नाही म्हटलं. तर त्या म्हटल्या आम्हाला काही ही शाळा दिसली का तुम्हाला? तुम्ही काही दुसऱ्या शाळेत टाकू नाही शकणार. मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये अंध विद्यार्थी आर्यन शिंपी याला इयत्ता 6वीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तब्बल 15 ते 20 दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. आर्यन शिंपी आणि त्याची आई नंदिनी शिंपी हे वारंवार शाळेत जाऊनही शाळा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होतोय. नंदिनी शिंपी यांनी मुख्याध्यापिकेकडे प्रवेशाबाबत विचारणा केली असता तुम्हाला आमची शाळा भेटली का, दुसरी शाळा नाही का, असं उडवाउडवीचं उत्तर देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नंदिनी शिंपी यांनी सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांच्यासोबत संपर्क साधून संपूर्ण प्रकार कथन केला. यानंतर बाळा दराडे यांनी थेट अंध विद्यार्थी आर्यन शिंपी याला घेऊन शाळेत धडक दिली आणि शाळा प्रशासनाला जाब विचारला. अंध विद्यार्थ्याला प्रवेशासाठी इतकी पायपीट का करावी लागतीये? शिक्षणाचा अधिकार नाकारला जातोय का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी दराडे यांनी शाळा प्रशासनाला स्पष्ट इशारा देत आजच्या आज ॲडमिशन द्या, अन्यथा आम्ही आंदोलनाला बसू असा आक्रमक पवित्रा घेतला. आजच ॲडमिशन पाहिजे. उद्या नाही, आजच ॲडमिशन पाहिजे. प्रिन्सिपल मॅडम आता आमच्या समोरून निघून गेल्या. प्रिन्सिपल मॅडमनी सांगितलं मी ॲडमिशन करणार नाही. प्रिन्सिपल मॅडम आमच्या समोरून निघून उलटी पालटी पडू की त्या मुलाच्या आईला मॅडम निघून गेल्या. आत्ता आमच्या समोरून निघून गेल्या मॅडम. त्यांना फोन करून परत पाठवा आणि ते ॲडमिशन घ्यायला लावा. मी जोपर्यंत ॲडमिशन देत नाही तोपर्यंत मी हलणार नाही. रात्र मला झोपावं लागलं तरी चालेल, पण मी त्या पोराला ॲडमिशन दिलं शांत बसणार नाही. हां, मग ॲडमिशन द्या करून मला आता द्या तुम्ही. आजच ॲडमिशन आजच. हॅलो सर, आजच ॲडमिशन घ्या आणि मी तुमच्या संस्थेला विकास निधी पण देतो 10,000 रुपये. मग तुम्ही त्या 10,000 ना एक शिपाई लावा, तो शिपाई त्या पोराची काळजी घे. त्या मुलाचं सर आत्ता ॲडमिशन झालं पाहिजे. जोपर्यंत ॲडमिशन होत नाही तोपर्यंत मी तो हाणणार नाही. हां, सांगा फॉर्म भरून घ्या ना, ॲडमिशन घ्या आजच्या. हां, ते जे काय असेल ती फी बिल भरून घ्या, दाखला जमा करून घ्या आणि त्याला सांग त्यांना गाव ॲडमिशन झालं असं, आणि ते आत्ताच्या आत्ता झालं पाहिजे. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून अंध विद्यार्थ्याला न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. 5वीपर्यंत त्या आर्यन शिंपी नावाचा मुलगा आहे. त्यांनी 5वीपर्यंत अंधशाळेमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर त्या अंधशाळेने सांगितलं की तुम्ही आता जनरल शाळेत ॲडमिशन घेऊन या मुलाला पुढचं शिक्षण देऊ शकता. त्यासाठी त्या आर्यनला त्याची मम्मी स्वामी विवेकानंद शाळा जी चव्हाण भेटको मोरवाडी त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी आल्या. त्या ठिकाणी त्या मुख्याध्यापिका होत्या दळे मॅडम म्हणून. त्या मॅडमने त्यांना सांगितलं की मी तुमच्या पाल्याला प्रवेश देऊ शकत नाही, तुम्हाला माझी शाळा भेटली का, असं बोलले मॅडम त्या, आणि त्यांना प्रवेश नाकारला. मग त्या मुलाच्या आईने मला फोन करून कळवलं की माझ्या मुलाला प्रवेश देत नाही, मला मदत होईल का. त्यासाठी मी तर आलो, त्यांना सांगितलं ॲडमिशन द्या. ते बोलले की आम्ही ॲडमिशन देऊ शकत नाही. तिथला स्टाफ मला बोलला की ॲडमिशन देऊ शकत नाही. म्हणून मी इथं मांडे घालून बसलो आहे. जोपर्यंत ह्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळत नाही तोपर्यंत मी तू शाळेतून हलणार नाही. आम्ही ॲडमिशनसाठी आलेली होती. मी 1 तारखेपासून फिरते त्यांच्याकडे, तर ते मॅडम भेटत नव्हते मला, पण आज भेटले. मी 11 वाजेची 1 वाजेपर्यंत बसली इथे. हां, आली. मी त्यांना सांगितलं मॅडम माझं मुलाचं ॲडमिशनचं काय झालं. तर ते म्हटले आता नाही, आम्ही पाहू, विचार करू, ते करू. म्हटलं मॅडम विचार करत करत 15 दिवस निघाले. मग आम्हाला पुढे काहीतरी करायला बरं आहे ना. तर त्या मॅडम डायरेक्ट नाही म्हटल्या. तर त्या म्हटल्या आम्हाला काही ही शाळा दिसली का तुम्हाला? तुम्ही काही दुसऱ्या शाळेत टाकू नाही शकणार का त्याला? लहान शाळेत टाका, ते करा. असं मग आता कोणती ही शाळा नाही, ती शाळा नाही, मग कोणत्या शाळेत टाकायचं त्याला? मग तुम्ही कोणाला कॉल केला? आम्ही ना भाऊला कॉल केला, दराडे भाऊ त्यांना कॉल केला. मग त्यांना बोलवलं. तीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक.